तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे 0 वर. मंडळी, आता पुढची 10 मिनिटं आज दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. मंडळी, महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया आठवतायत का? आठवतायत ना? महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय हे विरोधकांनी मतदारांना नाही तर ईव्हीएमला दिल्याचं आपण पाहिलं. काही जणांनी तर अगदी कोर्टात जाण्याचीही तयारी केली. अनेक पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी मोठी रक्कमही आयोगात भरली, पण निकाल काही बदलला नाही. उलट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी ईव्हीएम विरोधात सुरू केलेलं देशव्यापी आंदोलन हळूहळू थंड पडत गेलं. जम्मूचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी काँग्रेसला ईव्हीएमच्या नावानं ओरड बंद करावी असा सल्लाही दिला. पण इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या. ईव्हीएम टॅम्पर करणं असो की मतदानात फेरफार असो, सगळ्यात जास्त आरोप झाले ते याच ईव्हीएमवर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ईव्हीएम पुराण का सांगतोय? त्याला कारण आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची 2 वक्तव्य. पहिलं कालचं आणि दुसरं आजचं. ठोस माहिती असल्याशिवाय ईव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नाही. मी स्वतःच त्याच ईव्हीएमवर 4 वेळा खासदार झालाय असं म्हणत सुप्रिया सुळेंनी ईव्हीएमला जवळपास क्लीन चिट दिली असं म्हणायला हरकत नाही. पण त्याचवेळी त्यांच्याच मित्रपक्षांकडून ईव्हीएम विरोधात अगदी आजही मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. आम आदमी पक्षांसारख्या काही मित्रपक्षांनी निवडणूक आयोगात कालच धाव घेतली होती. इतकंच नाही तर ज्या मार्कडवाडीमध्ये गावकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात जाऊन ईव्हीएम विरोधात बॅलेट पेपरवर मतदानाची तयारी केली होती, त्या ईव्हीएम हटावच्या मोहिमेत दस्तूरखुद्द शरद पवारही पोहोचले होते. त्यांच्याच पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ईव्हीएम बाबत केलेलं एक वक्तव्य आपण आधी पाहूया. मी दिल्लीत असताना माझी भेट अरविंद केजरीवालांशीही झाली होती. अरविंदजींचं असं मत होतं, जे त्यांनी मीडिया समोरही केलं, की नावं जी शिफ्ट झाली म्हणजे त्याच्यामध्ये डिस्पॅरिटी आहे. म्हणजे जी वोटर्स लिस्ट आहे, म्हणजे लोकसभेला जी वोटर्स लिस्ट होती आणि विधानसभेला जी आहे, त्याच्यात खूपसा अडिशन आणि डिलिशन, आणि ती लोकही अरविंदजींनी उभी केली होती मीडियाच्या समोर. त्यामुळे हे सगळं जे वातावरण आहे हे जरा अस्वस्थ करणार आहे. आता तो टेक्नॉलॉजिकल काही इश्यू आहे का, वोटर्स लिस्टमध्ये काही आहे, हा सगळा प्रश्न चर्चेशिवाय होणार नाही. आणि मला असं वाटतं की हे टेक्निकली जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ठोस, त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत नाही. कारण मी स्वतः 4 वेळा त्याच ईव्हीएमवरनं निवडून आलेले आहे. त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे. आणि त्या शोधामध्ये अनेक लोकांचे, म्हणजे आता स्वतः सचिन दोडकेंच्या केसमध्येच मी तुम्हाला दाखवू शकते की अनेक वोटर्स लिस्टमध्ये बदल झालेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांना स्वतःला लोक सांगतात की मतदान केलंय, मग ते रिफ्लेक्ट का होत नाहीये. आपण ऐकलं सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं. पण खरं तर सुप्रिया सुळेंनी ईव्हीएमवर एक भाष्य केलं, पण त्याचवेळी त्यांच्याच पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांचं मत काहीसं वेगळं आहे. ईव्हीएममध्ये 100% घोटाळा होऊ शकतो असं म्हणून आव्हाडांनी विधानसभा निकालावर पुन्हा शंका उपस्थित केली आहे. प्रत्येकाचं आपापलं परसेप्शन आहे, आपापले विचार आहेत. आम्हाला 100% वाटतं की ईव्हीएममध्ये घोटाळा आहे. आता त्यांना नसेल वाटत. हे बघा, जेव्हा मशीन आहे ते मशीनवरती शंका घेण्याचं काम हे इंडिव्हिज्युअली केलं जातं. आणि माझं असं स्पष्ट मत आहे आजही, जे माणूस तयार करतो, म्हणजे मी एखादी गोष्ट तयार केली तर त्याच्यात काय बदल घडवायचे हे मलाच माहिती असतं. आणि मग जगातल्या सगळ्या देशांनी ईव्हीएम का बाजूला केलं? काहीतरी असेल ना थोडंसं तरी. ऐकलत ना आव्हाडांनी काय म्हटलंय? खरं तर ईव्हीएम हटावच्या मोहिमेत महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत एक मत होतं. नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही मवियाच्या आमदारांनी ईव्हीएम हटावचे फलक झळकावले होते. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मवियाच्या मित्रपक्षांनी रॅलीज काढल्या होत्या आणि त्याच ईव्हीएम बाबत खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य आलं. त्यावरून पक्षातूनही प्रतिक्रिया आली. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या एकजुटीवर प्रश्न उपस्थित झाल्यावर सुप्रिया सुळेंनी माझं वक्तव्य हे केवळ युगेंद्र पवारांनी अर्ज मागे घेण्याबाबत होतं असं स्पष्ट केलं. मी एका कॅन्डिडेटबद्दल बोलत होते. युगेंद्र पवारांनी रिकाउंटिंग करू नये असं माझं वैयक्तिक मत होतं. आणि म्हणून मी त्याला सांगितलं की मला असं वाटतं हा त्यांनी फॉर्म मागे घ्यावा.
आणि तो त्यांनी घेतला. अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केलेत आणि मला असं वाटतं जर कुठल्याही प्रश्नामध्ये जर आपण पारदर्शक काम करत असलो तर मग EVMवर काय किंवा बॅलेटवर काय अडचण काय. त्याच्यामुळे जर हट्ट कशासाठी, जर लोकांच्या भावना असेल की आपण बॅलेट पेपरवर घ्या, बॅलेट पेपरवर अडचण काय त्याच्यात. विषय हा एकट्या युगेंद्र पवारांचाच होता असं म्हणत सुप्रिया सुळेंनी त्यांच्या बाजूनं गोष्टीला पूर्णविराम दिला. पण महायुतीला संधी मिळाली. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी काँग्रेसला टार्गेट केलं. त्यात कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही EVM वरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. सोए हुए को जगाया जा सकता है, सोने का नाटक करने वाले को जगाया नहीं जा सकता. कांग्रेस पार्टी भली भांति जानती है कि EVM ये टेम्पर प्रूफ है. आज तक जितने चैलेंज EVM को टेम्पर करके दिखाइए, इस प्रकार से इलेक्शन कमीशन ने दिए, न कांग्रेस पार्टी कुछ कर पाई न कोई व्यक्ती कुछ कर पाया. तुम्हाला सांगतो, जेव्हा EVM च्या लोकसभेचे निकाल लागले तेव्हा EVM चांगला होता. झारखंडचे निकाल लागले तेव्हा EVM चांगला होता. कर्नाटकचे निकाल लागले तेव्हा EVM चांगला होता. तेलंगणाचे निकाल लागले तेव्हा EVM चांगला होता. EVM आणलं कोणी? EVM काँग्रेस सरकारच्या काळातच सुरू झालेला आहे. म्हणजे हा झाला EVMचा मुद्दा. सध्या फक्त EVM वरून नाही तर इतर निवडणुकांमध्येही काँग्रेस एकटी पडताना दिसते. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांनी वेळोवेळी काँग्रेसची साथ सोडताना दिसते. पंजाब विधानसभेत आधी आम आदमी पक्षानं स्वतंत्र निवडणुका लढवल्या आणि त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं स्वबळावर निवडणुका लढवल्या. आता दिल्लीतही आम आदमी पक्षानं स्वबळाची घोषणा केली आहे. तिकडे काँग्रेसने उमेदवारांच्या 2 याद्या जाहीर केल्या. भाजपनंही दिल्लीचा गड जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. म्हणजे दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी आहे, पण कडाक्याच्या थंडीत दिल्लीतलं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलेलं दिसतंय. कारण अर्थातच आम आदमी पक्षानं आज काँग्रेसला दिलेला इशारा, ज्याची सुरुवात काँग्रेसच्या दिल्लीतल्या जाहीरनाम्यानं झाली. त्याचं झालं असं की काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी दिल्लीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. संपूर्ण पत्रकार परिषदेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आप सरकारवर टीका केली. केजरीवालांनी दिल्लीवासियांना फसवलंय असं म्हणत अजय माकन यांनी निवडणूक प्रचाराचा नारळही फोडला. एका प्रश्नावर उत्तर देत असताना तर अजय माकन यांनी केजरीवालांचा देशद्रोही म्हणून उल्लेख केला. बस तिकडे माकन बोलले आणि राजकारण आणखी तापलं. आज सकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि आपचे खासदार संजय सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि काँग्रेसला इशारा दिला की 24 तासांच्या आत म्हणजे उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत अजय माकन यांची पक्षातून हकालपट्टी करावी, त्यांच्यावर कारवाई करावी. नाहीतर इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांची चर्चा करून आम आदमी पक्ष थेट काँग्रेसचीच हकालपट्टी करणार. कसा रंगलाय काँग्रेस विरुद्ध आम आदमी पक्ष हा सामना आपणही पाहूया. केजरीवाल हिंदुस्तान की राजनीति के अंदर अपने खुद के एम्बिशंस को फुलफिल करने के लिए किसी भी एक्सटेंट तक के जा सकता है. उसकी कोई विचारधारा नहीं है, कोई सोच नहीं है. जो व्यक्ति जरूरत पड़ने के ऊपर केंद्र सरकार को यूनिफॉर्म सिविल कोड के ऊपर, जरूरत पड़ने पे 370 आर्टिकल के ऊपर, जरूरत पड़ने के ऊपर CA के ऊपर, हर चीज के ऊपर जरूरत पड़ने के ऊपर उल्टा स्टैंड ले सकता है, जो कि आइडियोलॉजिकली बीजेपी के समर्थन में है, उस व्यक्ति के ऊपर कैसे भरोसा किया जा सकता है? वो एंटी नेशनल है और उसकी कोई विचारधारा नहीं है सिवाय अपने पर्सनल एम्बिशन के. अब सारी हदें पार हो चुकी हैं, सारी सीमाएं पार हो चुकी हैं. अपमान का, FIR दर्ज कराने का, एंटी नेशनल बोलने का जो दुस्साहस अजय माकन और उनकी पार्टी ने किया है, मैं मांग करता हूं कांग्रेस पार्टी से कि 24 घंटे के अंदर अजय माकन के खिलाफ कार्रवाई करें, वरना इंडिया गठबंधन के जो और भी घटक दल हैं उनसे हम लोग मांग करेंगे कि कांग्रेस को इंडिया गठबंधन से अलग करें. अगर उनकी भारतीय जनता पार्टी से साठ गांठ नहीं है तो फिर वो अगले 24 घंटे में अजय माकन के खिलाफ एक्शन ले, जिन्होंने अरविंद केजरीवाल जी को एंटी नेशनल कहा.
और अगर कांग्रेस पार्टी अपने नेताओं के खिलाफ एक्शन नहीं लेती है तो फिर आम आदमी पार्टी इंडिया गठबंधन के बाकी सभी घटक दलों से बात करेगी कि कांग्रेस पार्टी के साथ अब एक अलायंस में नहीं रहा जा सकता। मंडळी, काँग्रेस विरुद्ध आम आदमी पक्ष, दिल्लीतल्या याच राजकीय संघर्षाचे इंडिया आघाडीवर काय परिणाम होणार याकडे आपलं लक्ष असेलच. पण या झिरोवरमध्ये तुर्तास तरी वेळ झाली एका ब्रेकची. पण कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर बातमी आहे ही क्रिकेटच्या मैदानातून मेलबर्न कसोटीची आणि किंग कोहलीची. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.